नमस्कार मित्रांनो, आपण यावर्षी 12वीची सध्या एक्झाम देत आहात आणि या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. पण या कालावधीमध्ये आपण अजूनही सीईटीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही. यामध्ये पीसीएम किंवा पीसीबी किंवा तुम्ही ग्रॅज्युएशनच्या फायनल इयरच्या परीक्षा देत आहात आणि तुम्हाला एमबीए किंवा एमएमएस करायचं आहे आणि यासाठी तुम्ही या वेळेमधून तुम्ही अजूनही सीईटीचा फॉर्म भरलेला नसेल तर यासाठीची जी सीईटी सेलच्या माध्यमातून लास्ट डेट होते ते 12 फेब्रुवारी 2026 होती. त्याची डेट जी आहे ते संपलेत आलेली आहे. तर यापुढे याची डेट एक्सटेंड झालेली आहे. त्यामुळे अजूनही आपण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर कृपया तुम्ही आमच्याशी संपर्क करून तुम्ही तुमची वेळ वाचवू शकता. आम्ही ते रजिस्ट्रेशन करून देऊ शकतो. हा व्हिडिओ पूर्ण पाहण्या अगोदर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा. तर मित्रांनो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल महाराष्ट्र स्टेट मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने रजिस्ट्रेशन नोटीस फॉर एमबीए एमएमएस एमएसटी सीईटी पीसीएम आणि पीसीबी सीईटी एक्झामिनेशन अकॅडमिक इयर 26-27 ह्याची जी यामध्ये जी एक्झाम डेट जी आहे त्या एक्झाम डेट आणि रजिस्ट्रेशन ची जी डेट आहे ती एक्सटेन्शन झालेली आहे. त्याच्यात ज्या तारखा आहेत त्या आपण इम्पॉर्टंट तारखा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय मित्रांनो. तर ऑल कॉन्सर्न कॅन्डिडेट्स आर हिअर बाय इन्फॉर्म दॅट द कॉमन स्टेट एंट्रन्स टेस्ट सेल मुंबई विल बी कंडक्ट द ऑनलाईन कॉमन एंट्रन्स टेस्ट सीईटी फॉर एमबीए एमएमएस इंजिनिअरिंग फार्मसी agricultural courses for academic year 26-27 considering academic interest the candidate CETCL as the decided given extension of online registration and application form filling course for mentioned below. तर यामध्ये मित्रांनो एमबीए एमएमएस इंजिनिअरिंग फार्मसी आणि ऍग्रिकल्चर या क्षेत्रामध्ये जे जाणारे विद्यार्थी आहेत ज्यांनी अजूनही सीईटीचं रजिस्ट्रेशन केलेलं नाही या विद्यार्थ्यांसाठी एमएएच एमबीए एमएमएस सीईटी 2026 पहिली जी डेट होती मित्रांनो ते 10/1/2026 ते 12 फेब्रुवारी 2026 पर्यंत होती. त्याची डेट एक्सटेंड होऊन 13/2/2026 ते 20/2/2026 या कालावधीसाठी वाढवलेले आहे. त्याच्यामध्ये तुमची एक्झामिनेशन सीईटीची डेट जी आहे ते 6 एप्रिल 2026 ते 8 एप्रिल 2026 आणि याच्यामध्ये सेकंड अटेम्प्ट जो आहे तो 5 मे 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. सोबतच आपण पाहतोय की एमएचटी सीईटी जे इंजिनिअरिंग फार्मसी किंवा ऍग्रिकल्चर या विद्यार्थ्यांसाठी जे 12वी नंतर जातात त्या क्षेत्रामध्ये 12वी सायन्स पीसीएम किंवा पीसीबी या कोर्समध्ये आपल्याला जी सीईटीची रजिस्ट्रेशन डेट होती ते 10/1/2026 ते 12 फेब्रुवारी 2026 या कालावधीमध्ये होती. ते डेट एक्सटेंड करून 13 फेब्रुवारी 2026 ते 20 फेब्रुवारी 2026 या कालावधीसाठी वाढवलेले आहे. आणि ह्याचा जो फर्स्ट आयटम जो आहे एक्झामचा तो 11 एप्रिल 2026 ते 24 एप्रिल 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. सोबतच सेकंड अटेम्प्ट जो आहे तो 10 मे 2026 ते 17 मे 2026 या कालावधीमध्ये होणार आहे. तर यामध्ये मित्रांनो आपल्याला अप्पर आयडी मॅन्डेटरी आहे ते काढणं आपल्याला कंपल्सरी आहे. ते आपल्याला डिजिलॉकर या ठिकाणी उपलब्ध आहे. तर ते काढून तुम्ही हा सीईटी फॉर्म भरू शकता. तर मित्रांनो आपण ह्या इम्पॉर्टंट डेट पाहिलेत. तुम्हाला या संदर्भात सीईटी रजिस्ट्रेशन पासून हॉल तिकीट पासून एक्झाम डेट पासून किंवा पुढे तुमचं रिझल्ट पासून ते तुम्हाला पुढे ऍडमिशन प्रक्रियेमध्ये नवीन रजिस्ट्रेशन पासून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्याच्यानंतर तुमचं कॉलेज सिलेक्शन चॉईस फिलिंग त्याच्यानंतर कॉलेज अलॉटमेंट लेटर आणि पुन्हा ऍडमिशनची पूर्ण प्रक्रिया या पूर्ण प्रक्रियेमध्ये आमच्या सद्गुरू करिअर काउन्सिलिंगच्या माध्यमातून आपण स्टेप बाय स्टेप ही प्रोसेस तुम्हाला इझी करून देतो. तुम्हाला या संदर्भात माहिती हवी असेल तर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक इंस्टा पेजला फॉलो करा आणि या युट्यूबच्या व्हिडिओच्या खाली आपण डिस्क्रिप्शन मध्ये आमची व्हॉट्सअप ग्रुपची लिंक देत आहोत. त्या युट्यूब व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून तुम्ही डेली अपडेट त्या ठिकाणी मिळवू शकता. डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला या सर्व प्रोसेसमध्ये
तुमचा वेळ वाया जाणार नाही आणि प्रॉपर तुम्हाला सर्व्हिस या माध्यमातून मिळून जाईल, जेणेकरून तुमचं ऍडमिशन इझिली आणि तुमच्या ड्रीम कॉलेज पर्यंत पोहोचवता येईल. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. गेल्या 5 वर्षापासून मी अप्पासाहेब मिसा ऍडव्हान्स अँड इंटरनॅशनल स्टडीज करिअर काउन्सिलर ग्रामीण आणि शहरी विभागातील विद्यार्थ्यांना या वेगवेगळ्या कोर्सेस संदर्भात सीईटी सेलच्या, ज्यामध्ये नर्सिंग असेल, फार्मसी असेल किंवा बीएमएस, एमबीबीएस, बीडीएस असेल, अशा वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये आपण काउन्सिलिंग करून त्यांना त्यांच्या ड्रीम कॉलेज पर्यंत पोहोचवण्याचं, त्यांच्या बजेटमधलं कॉलेज देण्याचा आम्ही 100% प्रयत्न करतो. त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.